अतिवृष्टी झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीनचं चित्र जे आहे ते आपण आता दाखवतोय तुम्हाला। आपण पाहू शकतो या ठिकाणी हे सोयाबीन तयार केलं जातंय। हे अतिवृष्टीमध्ये सापडलेलं सोयाबीन आहे। आपण जर पाहिलं तर यामध्ये पूर्णपणे डाग लागलेला असं काळं दिसतंय आणि सडलेलं सोयाबीन हे तयार केले शेतकऱ्यांनी। महत्त्वाचं म्हणजे हे सोयाबीन वाचलंय कुठल्या भागातलं हे स्पष्ट करतो आधी। हे ज्या ठिकाणी बर्डाची शेती, मराठवाड्यामध्ये बर्डाची शेती म्हणतात, आणि त्या बर्डाच्या शेतीवर तर ज्या ठिकाणी पाणी थांबत नाही अशा शेतीतलं हे सोयाबीन आहे। बाकीकडचं सोयाबीन तर सगळं नष्ट झालंय। आता आपल्याबरोबर शेतकरी तर ज्यांनी हे सोयाबीन तयार केलंय, किती एकर मधलं सोयाबीन आहे हे आणि किती झालंय तुम्हाला सोयाबीन? सर हे 3.5 एकर मधलं हे आहे। एवढं 3.5 एकर मधलं, हा 3.5 एकर मधलं। किती खर्च झाला सुरुवातीपासून आतापर्यंत? निघतो का खर्च? सर खर्च बी निघणार नाही ना, खर्च पण निघत नाही आणि अतिवृष्टीमध्ये हाई पण डॅमेज झाले सगळं, त्याला भाव पण चांगला येत नाही। घेतील का व्यापारी? काय घेतील? काय भाव घेते ते 3-3.5 हजारांना मागतात। बर, हा म्हणजे परवडत नाहीये? परवडत नाही, खर्च भरपूर झालेला। खर्च भरपूर होत आहे ना। आणि किती? 3.5 एकर होतं? 3.5 एकर होतं। बर, काय सांगाल? घेतात का व्यापारी? कोण घेतय? काय करायचं? इलाज आहे का? पण काढल्याशिवाय भाग आहे काही? चिखलातनं काढलं का? चिखलातून काढलंय, हा इलाज आहे का? काय पैसे निघणार नाहीत? काहीच पैसे निघत नाही, पण इलाज आहे का एवढ्याला? किती पैसे जातात मशीनला भरडायला? किती पैसे जातात? आता किती 300 रुपये क्विंटल। हा, आणि काहीच राहणार नाही मग? काहीच राहत नाही आपल्याला, शेतकऱ्याला काहीच नाही राहत। इलाज आहे का? खर्च केला असेल, फवारणी केल्या असतील, जास्ती केलं की, बाया लावल्या, इलाज आहे का ह्याला? तुम्ही शेतकऱ्यांना आमचा काय उपयोग करावं की? काय काय करायला पाहिजे तुम्हाला? मदत काय व्हायला पाहिजे? काय तुमचं? सरकारने भरपूर मदत करायला। हा हा, आता हे तर काय बेभाव विकणार आहे? हो, काहीच नाही याच्यात, पण आता केल्याची भाग आहे का? तुमच्या डोळ्यात पाणी दिसायला हे सगळे कष्ट? मग आता ही कष्ट रातन द्या करतो, पण तेवढं आलं नाहीतर काय झालं असतं एवढं?